आज 14 ऑगस्टला काय काय वाचले मी आज. सकाळी अँथ्रोचा पेपर केलाय, अँथ्रोसाठी काय वाचले. आणि दुसरं इथिक्सचा पहिला टॉपिक रिवाइज केलाय. ठीक आहे. आता ते वाचतो. इथिक्सचा पहिला टॉपिक आहे इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ इथिक्स. इथिक्स आहे की स्टँडर्ड्स ऑफ ह्युमन कंडक्ट दॅट सोसायटी अडॉप्ट फॉर इट सेल्फ. सोसायटीनं जे स्वतःसाठी स्टँडर्ड ह्युमन कंडक्टसाठी अडॉप्ट केले ते म्हणजे इथिक्स. ठीक आहे. एक डूज अँड डोंटची लिस्ट हे म्हणजे इथिक्स. Quote, ethics is knowing the difference between what you have a right to do and what is the right to do. तुमच्याकडे काय राईट आहे, म्हणजे समजा की गव्हर्नमेंट, आता समजा की लॉज आहे एखादा की इंटरनॅशनल वॉटरमध्ये तुम्ही वेस्ट डम्प करू शकता. इट इज अ राईट टू डू, बट इज इट अ राईट टू डू, तेवाला स्टेटमेंट. ठीक आहे. मॅन विदाउट इथिक्स इज अ वाईल्ड बिस्ट लूज अपॉन दिस वर्ल्ड. म्हणजे इथिक्स जर नसेल तर एक वाईल्ड बिस्ट सारखा एखादा मनुष्य आहे. ठीक आहे. तिसरं, ट्राय नॉट टू बी द मॅन ऑफ सक्सेस बट रादर ट्राय टू बिकम अ मॅन ऑफ व्हॅल्यू. सक्सेसचा माणूस नसला पाहिजे तुम्ही, एक व्हॅल्यू वाला माणूस बना असं म्हणते. मिसकन्सेप्शन अबाउट इथिक्स. इथिक्स काय नाहीये की जे की फिलिंग नाही. इथिक्स इज नॉट अबाउट लॉ. इथिक्स इज नॉट अबाउट द रिलीजन. इथिक्स इज नॉट सेम ॲज द सोशल नॉर्म्स आणि इथिक्स इज नॉट अबाउट द पर्सनल बेनिफिट. जसं की एथिक्स इज नॉट ॲज द सेम ॲज द फिलिंग. जसे का जर मला माझ्या रिलेटिव्हला जॉब द्यायचा आहे, तर हे फेवरेटिझम झालं किंवा नेपोटिझम झालं, पण हे इथिक्स नाही आहे. ठीक आहे. एथिक्स इज नॉट जस्ट अबाउट अ लॉ, है ना. म्हणजे की वॉट यू हॅव राईट टू डू बट इज इट राईट टू डू, त्या प्रकारे. ठीक आहे. एथिक्स इज नॉट रिलीजन मोड. म्हणजे की आता समजा की द कॉन्स्टिट्यूशन प्रमोट इथिकल प्रिन्सिपल लाईक द जस्टिस, इक्वेलिटी, फ्रॅटर्निटी थ्रू द सेक्युलर लॉस. म्हणजे त्याच्यामधलं की आर्टिकल 14 राईट टू इक्वेलिटी. ठीक आहे. विच अप्लायज इक्वली टू people of all the religion or the no religion at all. Similarly, concepts like the environmental ethics or corporate ethics guide the behavior in fields that transcend religious boundaries. Ethics is not the same as the social norms. जसं की चाइल्ड लेबर हे सोशली ॲक्सेप्टेड आहे, पण हे इथिक्स नाही आहे. त्या चिल्ड्रनची डिग्निटी आणि त्याचे राईट्स व्हायलेट करते. ठीक आहे. एथिक्स इज नॉट अबाउट द पर्सनल बेनिफिट. जर मी चिटिंग करून पास झालो तर त्याच्यामध्ये माझा फायदा आहे, मला चांगले मार्क पडतील, बट इट इज नॉट राईट. ठीक आहे. ब्रांचेस ऑफ इथिक्स. ब्रांचेस ऑफ इथिक्समध्ये बघितलं तर कोणते कोणते. नॉर्मेटिव्ह ब्रांच आहे, एक डिस्क्रिप्टिव्ह ब्रांच आहे पुढे गेला बघितलं, एक ॲनालिटिकल अबाउटिक. तर नॉर्मेटिव्ह ब्रांचमध्ये अप्रोचेस आहेत काही, एक टेलिओलॉजिकल अप्रोच, डिओन्टॉलॉजिकल अप्रोच आणि व्हर्च्यू अप्रोच. टेलिओलॉजिकल अप्रोच काय की कन्सिक्वेन्शियलिझम, म्हणजे की जे कन्सिक्वेन्सेस आहे ना, म्हणजे की एखादा ॲक्शन घेतल्यानंतर जे कन्सिक्वेन्सेस ते जर चांगले असतील तर तुमचं ॲक्शन हे काय चांगली आहे. ठीक आहे. जर फॉर एक्झाम्पल रॉबिनहूडनं जे चोरी केली, ती जस्टिफाईड कसं करते की बेनिफिट द पुअर, गरीब लोकांना त्याच्याहून मदत झाली असं त्यांना जस्टिफाईड होते. पण हे टेलिओलॉजिकल अप्रोचनं ठीक आहे. आणि दुसरं आहे की युटिलिटेरियनिझम. युटिलिटी म्हणजे काय की ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटर नंबर किंवा मॅक्झिमम हॅपीनेस फॉर द ग्रेटर नंबर असं. तर हे कन्सेप्ट दिले बेंथम आणि मिल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पब्लिक वेलफेअर प्रोग्राम किंवा एखादा डॅम बनवताना काही लोकांना तिथून डिस्प्लेस करण्यात आलं, पण ते बहुतांश लोकांसाठी फायद्याची गोष्ट आहे. ठीक आहे. डिओन्टॉलॉजिकल इथिक्स हे सांगतं की तुमची ड्युटी फॉलो करा तुम्ही, है ना. फोकस ऑन इनहरंट मॉर्टॅलिटी ऑफ ॲक्शन. इनहरंट मोरॅलिटी ऑफ ॲक्शन, नॉट मॉर्टॅलिटी. इनहरंट मोरॅलिटी ऑफ ॲक्शन, तुमची जी मॉरल ॲक्शन आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. ठीक आहे. कांटचा कॅटेगोरिकल इम्परेटिव्ह हे सांगतं की युनिव्हर्सल जी एखादी गोष्ट इथिक्स बनते ती युनिव्हर्सली अप्लाइड असली पाहिजे, युनिव्हर्सली अप्लाइड ॲज अ मॉरल लॉ. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलं की डिओन्टॉलॉजिकल इथिक्स इन्क्लूड रिस्पेक्ट फॉर ह्युमन राईट्स, युनिव्हर्सली पण अप्लिकेबल आहे. कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू, नॉन व्हायलन्स. ठीक आहे. रिस्पेक्ट फॉर ह्युमन राईट्स हे जरी आलं तर ठीक आहे. व्हर्च्यू इथिक्स ही कन्सेप्ट दिलेली तुम्हाला अरिस्टॉटलने, म्हणजे अरिस्टॉटल आयडिया ऑफ गोल्डन मेन प्रमोट द बॅलन्स अँड व्हर्च्युअस लाईफ. फॉर एक्झाम्पल एखादी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये आता म्हणजे एखादी तुम्ही ॲक्शनच घेतली नाही आणि एखादी बिना रॅशनॅलिटीनुसार ॲक्शन घेतली आहे, जसे की कोऑर्डिनेस ॲक्शन न घेणं आणि रेकलेसनेस, काहीच लॉजिक नसताना इमोशनमध्ये येऊन एखादी ॲक्शन घेणं रेकलेसनेस. बट विथ लॉजिक तुम्ही एखादी ॲक्शन घेतली, म्हणजे एखाद्याला पुरामधून वाचवले,
दोरी असताना किंवा लॉजिकली त्याला करेज म्हणतात. हे करेज हे काय, एक गोल्डन मीन आहे. हे अरिस्टॉटलचं एथिक्स नुसार आहे. ठीक आहे. आता पहिले सांगितलं डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स आणि तिसरी बलांचे मेटा एथिक्स, अनालिटिकल नाही. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तेच आहे की प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करते की हे राईट आहे रॉंग आहे, पण हे थोडंसं अवघड आहे सगळ्या लोकांना समजण्यासाठी. ठीक आहे. हेल्प इन अंडरस्टँडिंग द मोरल डायव्हर्सिटी हे चांगला कीवर्ड आहे. मोरल डायव्हर्सिटी अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला मदत करते. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ इथिक. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इथिक मध्ये सगळ्यात पहिले नॉर्मेटिव्हिझम म्हणजे काय की इथिकल इट्स प्रिस्क्राइब द स्टँडर्ड्स ऑफ राईट अँड रॉंग होतं. हां, वॉट वुड टू ॲक्ट, हाऊ दे वुड टू ॲक्ट, आपण कशा प्रकारे वागायला पाहिजे रादर दॅन कसं वागतोय. ठीक आहे. व्हॉट शुड बी डन, काय केलं पाहिजे रादर दॅन काय करतोय. व्हॉट इज डन ते म्हणजे काय केलं पाहिजे त्याच्यावर व्हॉट शुड बी डन याच्यावर फोकस असला पाहिजे, नॉर्मेटिव्हिझम. दुसरं काही युनिव्हर्सॅलिटी, जसं की कांटचं कॅटेगोरिकल इम्परेटिव्ह होतं. ठीक आहे. युनिव्हर्सली ॲप्लिकेबल असलं पाहिजे, तसंच युनिव्हर्सॅलिटी. व्हॉलंटरी कंप्लायन्स, प्रत्येक ठिकाणी आता लॉ नाही लागू शकत, तर ते स्वतःला गाईड करते ना बिहेवियर की हे करा हे करू नका असं ते व्हॉलंटरी कंप्लायन्स आहे त्याचा. इज अ मॅटर ऑफ पर्सनल चॉईस. नंतर कन्सर्न विथ ह्युमन ॲक्शन्स, इव्हॅल्युएट द ह्युमन ॲक्शन्स दॅट आर परफॉर्म कॉन्शियसली. ज्या काही तुम्ही कॉन्शियस ॲक्शन घेतल्यात त्याला इव्हॅल्युएट करण्याचं काम इथिक्स करते की बरोबर आहे का चुकीचं असं ते. इन्फ्लुएन्स ऑफ सोसायटी अँड कल्चर याच्यावर होतच. ठीक आहे. एखादा डिसिजन घ्यायचं आहे तिथं त्याला इथिक्स गाईड करते आपल्याला की हे मला मॉरली बरोबर वाटते किंवा हा माझा डायलेमा आहे, त्याच्यामधून अशा माझ्या व्हॅल्यू हे त्यांची हायरार्की आहे, त्याच्यानुसार हे डिसिजन मी घेऊ शकतो. एखादा लॉ बनवायचा असेल तर त्याला इथिक्सचा बेस लागतो की फाउंडेशन फॉर लॉस. आणि इथिक्स हे प्रत्येक सिच्युएशनमध्ये बदलत जाते, डायनॅमिक अँड कंटेक्च्युअल आहे. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ इथिक्स कोणते, नॉर्मेटिव्हिझम, युनिव्हर्सॅलिटी, व्हॉलंटरी कंप्लायन्स, कन्सर्न विथ ह्युमन ॲक्शन्स. कन्सर्न विथ ह्युमन ॲक्शन्स आहे, सोसायटी अँड कल्चरचा इन्फ्लुएन्स आहे, डायनेमिक वाला आलं, फाउंडेशन लॉचं फाउंडेशन आलं, डिसिजन मेकिंग गायडन्स करतं. ठीक आहे. आता डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स आपल्या नोट्समधून होतं. अप्रोचेस टू द इथिक्स, अप्रोचेसमध्ये कोणते की इंडियन अप्रोचेस काही म्हणजे धर्मसेंट्रिक अप्रोच. फॉर एक्झाम्पल धर्मसेंट्रिक अप्रोच काय की तुमची ड्युटी फॉलो करा तुम्ही, रायटियस ड्युटी मोरल ऑर्डर त्याला फॉलो करा. जसं की भगवद्गीतामध्ये लॉर्ड कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू तुझी ड्युटी चांगली कर विदाऊट अटॅचमेंट टू द रिझल्ट. ठीक आहे. धर्मसेंट्रिक अप्रोच. नंतर कर्म थिअरी काय सांगते की तेच कर्म करा विदाऊट मध्ये म्हणजे काय भविष्यात होईल, काय त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असतील, हे सगळं सोडून तुम्ही तुमचं काम करा, कामावर फोकस करा. है ना. आता म्हणजे कर्म थिअरी हा तसा नाही, तसं नाही. कर्म थिअरी वेगळी आहे. धर्म काय आहे की धर्म इज अ ड्युटी बेस्ड. कर्मामध्ये जर तुम्ही वाईट काम केलं तर त्याचे रिझल्ट वाईटच येतील असाठी. समजा की आता मी करप्शन केलं, मला शॉर्ट टर्म गेन झालाय, पण त्याचा लॉंग टर्म मध्ये माझं नुकसान काय की माझी सेल्फ रिस्पेक्ट जाणार, सोशल स्टिग्मा आहे, लिगल पनिशमेंट नसणार किंवा मला काही जेल वगैरे होऊ शकणार असं टाईप कर्म थिअरी. नंतर अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स, हे जे आपल्याला जैनिझम, बुद्धिझम, गांधीयन फिलॉसॉफीमध्ये आहेच. निष्काम कर्म म्हणजे तेच पहिले धर्म सेंट्रिक इथिक्स. आपलं आपलं काम करत जा विदाऊट डिझायर फॉर पर्सनल गेन यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर चार वॉक फिलॉसॉफीमध्ये तर रॅशनल इग्विजमची कन्सेप्ट आहे, म्हणजे जे तुम्हाला प्रत्यक्षात दिसते, जे प्रत्यक्ष दॅट इज द ओनली व्हॅलिड सोर्स ऑफ नॉलेज असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता वेस्टर्न इथिकल अप्रोचेस कोणते, आता पहिला पण डिओन्टॉलॉजिकल, कन्सिक्वेन्शियलिझम, व्हर्च्यू इथिक्स, अरिस्टॉटलवाला इथिक्स ऑफ केअर. तर इथिक्स मॅटर काउंट करते. ठीक आहे. किंवा नेसेसिटी काय इथिक्स. ठीक आहे. आता पहिला पण इथिक्सचे जे कॅरेक्टरिस्टिक होते त्याच्यामध्ये आहे ना, एक मॉरल डिसिजन मेकिंगमध्ये त्यांना फायदा पडते. मॉरल डिसिजन मेकिंग आता इथं लिहिले, मॉरल डिसिजन मेकिंग केली की ट्रस्ट निर्माण होतो. ट्रस्ट निर्माण झाला काय मॉरली तुम्ही काम करायला, अल्ट्रुइझम आहे, कंपॅशन आहे, तुमचं कॅरेक्टर डेव्हलप होते है ना. पीस कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनमध्ये काम केले आणि तुम्ही रूल ऑफ लॉला धरून चालला, जस्टिस होते. सोशल कोहेजन म्हणजे दोन इथिक्स तेच, सोशल कोहेजन होते, सोशल कल्चर ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, इन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी, डिक्रीज करप्शन, अब्यूज ऑफ पॉवर, या सगळ्या गोष्टी. आता काय की एथिक्स जर असं, आता विदाऊट एथिक्स मी कसं आहे की वाईल्ड बीस्ट दॅट काय कोट एथिक्स, अ मॅन विदाऊट एथिक्स इज अ वाईल्ड बीस्ट लूज अपॉन दिस वर्ल्ड. ठीक आहे.
तर ते होऊ शकते ना सगळं. ते तुम्ही आता मॉरल डिसिजन मेकिंग केलं पाहिजे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी करणार नाही, फेवरेटिझम करणार, नेपोटिझम करणार, त्या टाईप लोकांचा भरोसा राहणार नाही. ठीक आहे. सोशल ऑर्डर चांगली राहणार नाही, है ना. रूल ऑफ लॉ, ह्युमन राईट्सची तर वाट लागून जाईल या सगळ्या गोष्टीमध्ये. कसं काम करू वाटणार लोकांना, किंवा मग स्वतःला काम करायचं तर कम्पॅशन नाही की बस करा करा काय कसं. एन्व्हायरमेंटची पण वाट लागणार. स्वतःचं कॅरेक्टर काय मनुष्य म्हणून काही वाटणारच नाही, स्वतःचं कॅरेक्टर डेव्हलप होणार नाही, पर्सनल व्हर्च्यू डेव्हलप होणार नाही. ठीक आहे. करप्शन तर चालूच आहे, करप्शन, अब्यूज ऑफ पॉवर, शांतता नाही, सोशल ऑर्डर नाही ना, पीस नाही, कन्फ्लिक्ट रिझोल्युशन कसं करणार, है ना. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज नाही केली तर हे एथिक्स, जर एथिक्स असेल तरी होणार नाही. जसं की आता रिव्हर्स केलं, डिसिजन मेकिंग प्रॉपर करू शकणार नाही, है ना. लोकांचा विश्वास राहील, सोशल ऑर्डर राहील, शांतता राहील सगळी. राईट्सला काय की ह्युमन राईट्सला मी अपहोल्ड केले, मला काम करण्याची की अल्ट्रुइझम आहे, कम्पॅशन आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कल्चर ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्या गोष्टी. एक्झाम्पल मी सांगतोय नंतर, एक्झाम्पल आता नाही. डिसिजन मेकिंग मध्ये ethics serve as a moral compass, helping the individual making the choice based on the principles of right and wrong. Reason behind ignoring ethics, हे महत्वाचं आहे. इग्नोर काऊन होत चालू एथिक्स, ठीक आहे. तर शॉर्ट टर्म गेन पाहिजे आपल्याला, शॉर्ट टर्म मध्ये फायदा पाहिजे, रिझल्टवर जास्त फोकस आहे, है ना. रिझल्टवर जास्त तर फोकस आहे, शॉर्ट टर्म मध्ये फायदा पाहिजे. नंतर काय की लॉ तेवढे स्ट्रिंजंट नाहीत की लॉ आहे म्हणून तुम्ही चांगलं होईल, लॉ एन्फोर्समेंट तेवढी नाही आहे. पॉवर कंट्रोल, इकॉनॉमिक प्रेशर म्हणजे परिस्थिती खराब असल्यावर तर अनइथिकल मीन्स वापरतो, म्हणजे मोस्टली लोकांमध्ये तसं आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक प्रेशर आहे, पॉवर कंट्रोल आहे, शॉर्ट टर्म गेनवर जास्त फोकस आहे, रिझल्टवर जास्त फोकस आहे, मटेरियलिस्टिक गोष्टीकडे जास्त फोकस आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी व्हर्च्यूज नाहीत. व्हर्च्यू म्हणजे असं अब्सन्स ऑफ व्हर्च्यू डायरेक्ट म्हणतात नाही, पण त्या सगळ्या गोष्टी नॉलेज तेवढी, रिझनिंगची पॉवर नाही सॉक्रेटिसनुसार. रिजनिंग करत नाही पण तेवढी क्वेश्चनला मिस इन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन डाएट नाही, काय नाही. तेच इसेन्स ऑफ इथिक्स, सेम रिपीटेड क्वेश्चन परत कोट वाचतो. द फर्स्ट स्टेप इन द इव्होल्युशन ऑफ इथिक्स is the sense of solidarity with other human beings. The end of all knowledge must be the ethical living. End of all knowledge must be ethical living, तर हे तर आहे. Components of ethics, moral principle, right versus wrong, motive, intention, consequences. Essence of ethics, same परत guiding principle like moral decision, harmony within the society, found trust, justice, upholding the human rights, law, intrinsic to the human behavior, voluntary compliance with the law. तेच प्रत्येक गोष्टी त्यात आल्या परत. ठीक आहे. मीन्स आता ते अप्रोचेस आपण जे वाचले होते की डिओन्टॉलॉजिकल आणि टेलिओलॉजिकल अप्रोच. डिओन्टॉलॉजिकलचं कसं होतं की तुम्ही ड्युटी तुमची फॉलो करा व्यवस्थित, तर त्याच्यामुळे काय की ड्युटी प्रत्येक टाइम फॉलो केली तर एक इथिकल इंटिग्रिटी राहते, है ना. कारण दिसते प्रत्येक लोकांना की याने कशाच्या बेसिसवर ऍक्शन घेतली. ठीक आहे. इथिकल इंटिग्रिटी डायरेक्ट येस अँड नो मध्ये असते, याच्यामध्ये हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे. केलं इथिकल इंटिग्रिटी, अवॉइड मॉरल स्लिपरी स्लोप. आता एखादा अवॉइड मॉरल स्लिपरी स्लोप, है ना. इथं मला हे नाहीच करायला पाहिजे पण नाही करायला पाहिजे, की असं क्लिअर कट आहे. काय करायचं, स्लिपरी स्लोप नाही, इथिकल इंटिग्रिटी मेंटेन, सस्टेनेबल आउटकम आहे. नंतर मॉरल लेजिटिमेसी, तेच इंटिग्रिटी, मॉरल लेजिटिमेसी, एंड्स मस्ट अलाइन विथ मीन्स. आता जे तुमचं एंड्स आहे ते मीन्स सोबत अलाइन पाहिजे. ठीक आहे. एंड मस्ट अलाइन विथ मीन्स. ठीक आहे. इथिकल इंटिग्रिटी, अपहोल्ड इट, आता काय बघ, मीन्स आर पॅरामाउंट. Deontology, ethical integrity, avoid moral slippery slopes, sustainable outcome. Another ends must be aligned with तुमच्या means moral legitimacy, है ना. तर सस्टेनेबल आउटकम प्रत्येक टाइम दिसायला लोकांना की आता समजा तुकाराम मध्ये हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे, विश्वास लोकांचा तर राहते मिनिमम. क्रिएट ट्रस्ट अँड लेजिटिमेसी. ठीक आहे. मॉरल लेजिटिमेसी, मार्टिन लुथर किंग ज्युनियर पीसफुल प्रोटेस्ट गेन द ग्लोबल सपोर्ट. आता एंड टिनोलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेसचं काय म्हणणं आहे, ते जर असेल तर काय की कॉन्सिक्वेन्सेसनुसार ग्रेटर गुड, जास्त लोकांना फायदा होतो. टफ डिसिजन मे बेनिफिट द सोसायटी. आता मीन्सवर तेवढा फोकस नाही केला, पण मीन्स हे अलाइन विथ एंड्स असले पाहिजे, पण मीन्स नाही वापरले तेवढे चांगले, पण एंड माझे
इंटेन्शन चांगलं आहे, ग्रेटर गुड. ठीक आहे. प्रॅग्मॅटिझम इन गव्हर्नन्स है ना. रिअल वर्ल्ड फिलॉसॉफी नीड्स कम काय कॉम्प्रोमाइज है ना. रिअल वर्ल्ड पॉलिसीज, रिअल वर्ल्ड पॉलिसी याला कॉम्प्रोमाइज लागते. तर प्रॅग्मॅटिझम इन द गव्हर्नन्स है ना. अर्जन्सी डिमांड ॲक्शन. आता अर्जंटमध्ये मी बघू नाही शकत की हे म्हणजे एखादी स्कीम आहे समजा की एखादी महिला आजी आली एखादी आजी आली समजा की जी बसत नाही आधारच्या एजमध्ये किंवा एखाद्या स्कीममध्ये बसत नाही, तिच्याकडे डॉक्युमेंट नाही. तर मी बघितलं हिला काहीतरी गरज आहे, अर्जंट आहे एखादी गोष्ट, तर ती दिली. समजा की अर्जन्सी डिमांड ॲक्शन. रिव्होल्युशनरी चेंजेसमध्ये पण आता समजा की आता व्हायलंट रिव्होल्ट झाले, पण काय की सगळ्यांचा इंटेन्शन चांगलं होतं की आझादी भेटायला पाहिजे, असं रिव्होल्युशनरी चेंजेस. मॉरल इंटेन्शन बिहाइंड दॅट आपण ते बघतोय. आता स्टिलिंग लाईफ सेव्हिंग मेडिसिन आउट ऑफ नेसेसिटी. आता एखादी मेडिकल शॉप आहे, रात्री 2-3 वाजले, ग्लासची विंडो दिसते तुम्हाला, इथे एक मेडिकलवाला उचलत नाही, तुम्हाला माहिती आहे ड्रग कोणतं आहे ते दिसते, फोडलं घेतलं, इंटेन्शन बिहाइंड दॅट. कोणतंही बघा, ग्रेटर गुड, प्रॅग्मॅटिझम इन द गव्हर्नन्स, अर्जन्सी डिमांड ॲक्शन्स, रिव्होल्युशनरी चेंजेस आणि मॉरल इंटेन्शन बिहाइंड दॅट. इंटेन्शन काय आहे, रिव्होल्युशनरी चेंजेस, अर्जन्सी, प्रॅग्मॅटिझम आणि ग्रेटर गुड. ठीक. कन्क्लुजन काय, इथिकल मीन्स सेफगार्ड लेजिटिमेसी, trust, constitutional value. Ethical means still legitimacy, trust आणि constitutional value. ठीक आहे. Legitimacy, trust, constitutional values. As the means, so the end. गांधीजीने काय म्हटले, जसे तुमचे मीन्स असणार तसे रिझल्ट असणार. ठीक आहे. जसे तुमचे कर्म तसे तुमचे फळ. ॲज द मीन्स सो द एंड. फॉर पब्लिक सर्वंट्स aligning both is crucial to uphold the justice and public. बरोबर आहे. मीन्स मस्ट बी अलाइन विथ एंड्स टू अपहोल्ड द जस्टिस अँड पब्लिक गुड. ठीक आहे. पण आता हे रूल ऑफ फॅमिली हे नाही, हे आता एवढंच करत फास्ट नाही. ओके. आता थोडासा काल जे राहिलं होतं ते वाचतो. सोक्रेटिसवाला परत एकदा एकदा ते बघितलं रिवर्स केलं असतं. इंट्रोडक्शन बघितलं, डिफिनेशन बघितली, मिसकन्सेप्शन काय की फिलिंग नाही आहे, लॉ नाही आहे, गोष्ट रिलिजन नाही, सोशल नॉर्म्स नाही, पर्सनल बिलिव्ह नाही, ब्रांचेस कोणते की नॉर्मेटिव्ह इथिक्स पाहिजे, मेटा इथिक्स आणि डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय कन्सिक्वेन्शियलिझम, टेलिओलॉजीवाला, जेंथम जेंथम अँड मिलवाला, बेंथम अँड मिल. नंतर डिओन्टॉलॉजिकल कॅटेगोरी, कांटचा कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह पाहिजे. व्हर्च्यू इथिक्समध्ये अरिस्टॉटल, गोल्डन मीन. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह पहिलं कॅरेक्टरिस्टिक, नॉर्मेटिझम, युनिव्हर्सॅलिटी, व्हॉलंटरी कंप्लायन्स आहे किंवा कन्सर्न विथ ह्युमन ॲक्शन्स आहे, सोसायटी अँड कल्चरचं इन्फ्लुअन्स आहे, डिसिजन मेकिंगला गाईड करता येईल, फाउंडेशन ऑफ लॉ, डायनॅमिक अँड टेस्टिबल आहे, डिटर्मिनंट नंतर वाचायचे. अप्रोचेस कोणते कोणते की धर्म, कर्म, अहिंसा, निष्काम कर्म वगैरे. ठीक आहे. 4 वाक्य आहे की रॅशनल इगोइझम, व्हाय इथिक्स मॅटर, सेम परत मोरल डिसिजन मेकिंग, ट्रस्ट, अकाउंटेबिलिटी, सोशल कोहिजन, सोशल ऑर्डर, पीस, altruism, environmental responsibility, culture of social responsibility, balance of character and personal virtues वगैरे. ठीक आहे. कोण फॉलो करत नाही की शॉर्ट टर्म गेनवर जास्त फोकस आहे, रिझल्टवर जास्त फोकस आहे, रिलेटिव्हिझम आहे, लॉ नाही आहे त्यांचं चांगला, इकॉनॉमिक प्रेशरमध्ये तुम्ही काम करताय. ठीक आहे. दुसरं काय की गायडिंग प्रिन्सिपल वगैरे तेच. नंतर काय की मीन्स कशामुळे पण चांगले की इथिकल इंजिनिटी आलं, मॉरल स्लिपरी स्लोपपासून तुम्ही अवॉइड करता, सस्टेनेबल आउटकम भेटते, त्याच्यामुळे लेजिटिमेसी भेटते. मीन्स मस्ट बी अलाइन विथ एंड्स, एंड मस्ट बी अलाइन विथ मीन्स. ठीक आहे. आता एंड्स कोणी मला ग्रेटर गुड, प्रॅग्मॅटिझम आलं, अर्जन्सी वाली सिच्युएशन आली, रिव्होल्युशनरी चेंजेस, मॉरल इंटेन्शनमध्ये काय ते एवढंच होतं, छोटं आहे. आता सोक्रेटिस वाला परत बघतोय एथिक्स. आणि आय थिंक करेल आणि ग्रीक ट्रिनिटी असते, ग्रीक ट्रिनिटी कोणते कोणते, सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल है ना. सोक्रेटिसचे कोट कोणते की द ओनली ट्रू विजडम इज इन नोइंग यू नो नथिंग. ट्रू विजडम काय की हे तुम्हाला माहीत असणं की तुम्हाला काहीच माहिती नाही. द ओनली ट्रू विजडम इज इन नोइंग यू नो नथिंग. अँड
सेकंड, an unexamined life is not worth living. आणि नो वन डज रॉंग विलिंगली. कोणी स्वतःहून चुकीचं करत नाही है ना. आता टीचिंग बघू, ह्या कोटवरून तुम्हाला एक्सप्लेन होईल काय. टीचिंग काय आहे की इथिकल नॉलेज ॲज अ बेसिस ऑफ व्हर्च्यू. म्हणजे काय की एखादा माणूस जर चुकीची गोष्ट करत असेल त्याचा अर्थ की त्याला राईट नॉलेज नाही, त्याच्यामुळे त्याच्या राईट ॲक्शन पण नाही. ठीक आहे, जर त्या माणसाला राईट नॉलेज दिलं आणि तर राईट ॲक्शन होऊन जातील त्याच्या. रिलिव्हन्स कुठे आहे, इथिकल ट्रेनिंग, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, एज्युकेशनमध्ये, लिडरशिपमध्ये. ठीक आहे. सेकंड, पहिलं बोललं की ठीक आहे. सेकंड क्वेश्चन करा तुम्ही, म्हणजे क्वेश्चनिंग करा त्या फॅक्टला काय आहे, क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करा. रिलिव्हन्स कुठे, एअर ऑफ मिस इन्फॉर्मेशन, पोलरायझेशन, इको चेंबर, याच्यामध्ये आहे ना. आता एक्झाम्पल सांगले, फॅक्ट चेक प्लॅटफॉर्म, बूम, लाईव्ह काउंटर मिस इन्फॉर्मेशन. ठीक आहे. करेज टू स्टँड बाय इथिक्स, करेज असलं पाहिजे. विसल जोर प्रोटेक्शन असं वगैरे. ठीक आहे. हॅपीनेस थ्रू द व्हर्च्यू नॉट वेल्थ. हॅपीनेस इज बेस्ड ऑन व्हर्च्यू. आता बघा, एखादी तुमची व्हॅल्यू आहे ती तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आली, एकदा इनग्रेड झाली, व्हर्च्यू डेव्हलप झालं, याच्या थ्रू तुम्हाला हॅपीनेस येणार. हॅपीनेस इज नॉट wealth is only means to achieve some kind of happiness. Is not happiness. Wealth is not happiness. ठीक आहे. हॅपीनेस थ्रू व्हर्च्यू, जस्टिस, सेल्फ मास्टरी. स्वतःला परिपूर्ण करा ना तुम्ही. सेल्फ मास्टरी. रिलिव्हन्स काउंटर द मटेरियलिझम अँड शॉर्टकट. मटेरियलिझम आणि शॉर्टकट वर जे आपण फोकस करतोय की पैसा जमा करणं, ह्या गोष्टी घेणं, त्या गोष्टी घेणं, हे हॅपीनेस नाही, एक मीन्स आहे ते अचीव करण्याचं, पण हे टोटल हॅपीनेस. हॅपीनेस इज थ्रू व्हर्च्यू. ठीक आहे. कन्फ्लिक्टिंग प्रॉमिसेस अँड मॉरल प्रायोरिटी आणि आयडियल लाईफ, सेल्फ डेव्हलपमेंट. आता 2-3 गोष्टी जरी लक्षात राहिल्या माझ्या, कोणत्या बघ, इथिकल नॉलेज, क्वेश्चनिंग, हॅपीनेस, आयडियल लाईफ, झाल्या 4 गोष्टी. ठीक आहे. अनएक्झामिन लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. कशामुळे नॉट वर्थ लिव्हिंग, बघा. अनएक्झामिन जर नाही केलं, आता एक्झामिन केल्यानंतर काय फरक पडतो बघ, एक इथिकल रिफ्लेक्शन आहे स्वतःच की मी असं आहे, माझ्या ह्या चुका आहेत, ह्या मी दुरुस्त करतोय नंतर. जर मी एक्झामिन नाही केलं तर मला ह्या चुकाच कळणार नाहीत, कशा दुरुस्त करणार. सेल्फ करेज. एखादा एक IAS ऑफिसर होता, प्रवीण कासवान न सोशल मीडियाचा वापर केला टू एन्व्हायरमेंटल अवेअरनेस तयार करण्यासाठी. ठीक आहे. एक्झामिन लिव्हिंग, व्हॅल्यू बेस्ड डिसिजन मेकिंग है ना. सेल्फ अवेअर असला तर इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप होणार. सिम्पल बघा, क्वेश्चन नाही केलं तर काय होणार की कळणार की स्वतःचं रिफ्लेक्शन काय, तर त्याच्यामुळे मी सेल्फ करेक्शन केलं मी, इमोशनल इंटेलिजन्स माझा डेव्हलप होणार. ठीक आहे. इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप होणार, सेल्फ करेक्शन केला की पर्पजफुल लिव्हिंग विथ पब्लिक गुड, पर्पजफुल लिव्हिंग विथ पब्लिक गुड. ठीक आहे. एक्झामिन लाईफ, अपहोल्ड द इथिकल कन्सिस्टन्सी. ठीक आहे. एक्झामिन केलं, रिजन लिहिलं, स्वतःचं रिफ्लेक्शन कळलं मला. ठीक आहे. म्हणजे सेल्फ करेक्शन आलं, रिफ्लेक्शन कळलं, इमोशनल इंटेलिजन्स आलं. सेल्फ करेक्शन म्हणजे सेल्फ अवेअरनेस, इमोशनल इंटेलिजन्स, इथिकल इंटिग्रिटी आणि पर्पजफुल लिव्हिंग आलं. ठीक आहे. ॲक्शन ओव्हर द एक्सेसिव्ह रिफ्लेक्शन. आता काउंटरिंग काय, परत ते क्वेश्चन केला, पॅरालिसिस बाय अनालिसिस. ठीक आहे. आता सॉक्रेटिसचाच विद्यार्थी होता प्लॅटोन आणि सगळ्या सॉक्रेटिसच्या टीचर त्या क्वेश्चन अँड आन्सर फॉर्ममध्ये, डायलॉग फॉर्ममध्ये लिहून काढल्यात. ठीक आहे. नॉलेज बिकम इव्हिल इफ द एम बी नॉट व्हर्च्युअस. जर तुम्हाला व्हर्च्युअस व्हायचं नाही, जर तुमचं एम हे नॉट व्हर्च्युअस, म्हणजे व्हर्च्युअस व्हायचे एम आहे, तर नॉलेज एक इव्हिल आहे. नॉलेज एक आहे की इव्हिल आहे. इफ aim is not become to virtuous, है ना. नॉलेज एक इव्हिल आहे if aim is not become to virtuous. प्लॅटो. की आयडियाज काय की जस्टिस, जस्टिस इन द इंडिव्हिज्युअल इज जस्टिस इन द सोसायटी. ठीक आहे. जस्ट सोसायटी, एव्हरी क्लास डज इट्स असाइन ड्युटी विदाउट इंटरक्लास, है ना. म्हणजे काय की प्रमोट रिलिव्हन्स आहे की समजा की डिसेंट्रलायझेशन, पंचायतीला झालं, है ना.
रोल इन ॲडमिनिस्ट्रेशन. प्रत्येकाने आपापलं काम केलं तर त्याचा कलेक्टिव्ह इफेक्ट काय होईल की पूर्ण पूर्ण तुमचं जे ऑर्गन आहे त्याचं काम नीट होऊन जाईल पंचायती राजमध्ये. ठीक आहे. 4 कार्डिनल व्हर्च्यूज कोणते कोणते मग? जस्टिस, करेज, टेम्परन्स म्हणजे सेल्फ कंट्रोल आणि प्रुडन्स. आता तुम्ही कसं लिहू? JCP JCPT आता लक्षात ठेवा. जस्टिस, करेज, प्रुडन्स, टेम्परन्स सेल्फ कंट्रोल. तर VV चिदंबरम काय होतं एक्झाम्पल? IVP लक्ष्मीनारायण हे पण होते की फॉर्मर जॉईंट डिरेक्टर ऑफ CBI, नोन फॉर सिम्पलिसिटी अँड इंटेग्रिटी. ठीक आहे. जस्टिस ब्रिंग ट्रू हॅपीनेस. बरोबर आहे. जस्टिस ब्रिंग ट्रू हॅपीनेस. सॉक्रेटिस म्हणा काय? हॅपीनेस थ्रू व्हर्च्यूज. तर जस्टिस पण एक व्हर्च्यूज आहे. ठीक आहे. तर याचं ॲप्लिकेशन काय आहे की मेरिट बेस्ड गव्हर्नन्स. ठीक आहे. बॅलेन्सिंग इंटरेस्ट, अपहोल्डिंग जस्टिस, क्रिटिक ऑफ पॉप्युलिझम. म्हणजे ज्या पॉप्युलर गोष्टी समजा की आता समजा लाडकी बहिणीला पैसे दिले पाहिजे, हे पॉप्युलिस्टिक मेजर्स वोट गेन करण्यासाठी समजा असं क्रिटिक ऑफ पॉप्युलिझम, अपहोल्ड जस्टिस, नंतर मेरिट बेस्ड गव्हर्नन्स, बॅलेन्सिंग इंटरेस्ट. ठीक आहे. आता ॲरिस्टॉटलचं म्हणणं काय? त्याचं बघितलं युडिमोनिया, EUDAIMONIA, युडिमोनिया. True happiness, true virtues, same as like Socrates, not pleasure. Happiness is not pleasure, but feeling one's true purpose ethically. Happiness pleasure आहे का? नाही. फुलफिलिंग. तुम्ही धर्तीवर आलाच कशाला? त्याचा पर्पज काय ते फुलफिल करा. ते युडिमोनिया. फॉर एक्झाम्पल मिशन पुण्यात दिल्ली, मिशन पुण्यात दिल्ली तिथले जे टीचर होत्या त्यांनी वर्क केले ओव्हर टाईम. ते लेकरांना व्हॅल्यू ड्रिव्हन पर्पज हे एज्युकेशन देण्यासाठी चांगलं की त्यांना मग हे टीचरचं वर्च्यू आहे. त्या टीचरचं काम आहे की कशाला आले त्याने की चांगलं शिकवायला, पोरांना चांगलं इथिकल बनवायला. हे त्यांचं काम करायचं ओव्हर टाईम करून करायला. मिशन बुनियाद ह्युमन्स ॲज अ इथिकल अँड सोशल बिंग. माणूस हा स्वतः इथिकल सोशल बिंग. ठीक आहे. तर तुम्हाला जर सोशल कोहेजन ठेवायचं असेल तर इथिकल वागलं पाहिजे है ना. प्रमोट पीपल सेंट्रिक पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स. आता मेरी माटी मेरा देश याच्यामध्ये काय की जे ग्रास रूटचे हिरोज होते त्यांना ऑनर केले. मास सिटीजन पार्टिसिपेशन होतं. मेरी माटी मेरा देश, मेरी माटी मेरा देश ऑनर केलं त्यांना. मास सिटीजन पार्टिसिपेशन. डॉक्टरीन ऑफ गोल्डन मील बघितलं का? फॉरवर्डनेस, करेज, रेकलेसनेस, गोल्डन मील. IAS अवनीश शरण, यूज ऑफ सोशल मीडिया फॉर ट्रान्सपरन्सी. Virtue ethics, character based ethics. Tata Group exit from wheat market. Wheat market. कारण त्यांना माहिती आहे की जरी त्यांचा प्रॉफिट होत असला पण ते इथिकली बरोबर नाही आहे ना. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ते लक्षात ठेवतो. काय केलं? एक्झिट मारला. प्रॅक्टिकल विजडम, प्रोनेसिस. प्रॅक्टिकली म्हणजे काय की कंटेक्स्ट बेस्ड विजडम. ठीक आहे. जसं की आता केरला गव्हर्नमेंटनं काय केलं, डिसेंट्रलाइज केलं. निपा आउटब्रेक जेव्हा 2023 मध्ये निपा आउटब्रेक झाला त्याचं जे मॅनेजमेंट आहे त्यांनी डिसेंट्रलाइज केलं. बघा तुमच्या लेवलला तुम्ही मॅनेज करायला. कंटेक्स्ट बेस्ड, प्रॅक्टिकल विजडम, प्रोनेसिस. एज्युकेशन फॉर व्हर्च्यू. अभ्यास करायचा आहे. व्हर्च्यू जर असेल तर हॅपीनेस आहे हे शाळेत कधी सांगता नाही. युवा संगम, एक भारत श्रेष्ठ भारत. आता युवा संगम एक भारत. ठीक आहे. फोस्टर एम्पॅथी आणि रिस्पेक्ट अक्रॉस द रिजन. एम्पॅथी होती, रिस्पेक्ट अक्रॉस द रिजन. ठीक आहे. तर एज्युकेशन फॉर व्हर्च्यू. ॲप्लिकेशन काय? कॅरेक्टर बिल्डिंग,
शीलम परमभूषणम. शीलम परमभूषणम. Character is the supreme ornament. Character is supreme. शीलम परम भूषणम. ठीक आहे. आता काय इमॅन्युअल कांट बघितलं, कॅटेगोरिकल इम्परेटिव्ह बघितलं, ड्युटी बेस्ड टीचिंग बघितलं, मॉरल रॅशनलिझम, इंटेन्शन्स ओव्हर द कन्सिक्वेन्सेस. अरे थोडंसं चुकीचं वाटायले. हा इंटेन्शन आहे गुडविल. नंतर सेल्फलेस ॲक्शन, निष्काम करणं, कर्मावर फोकस करा. ठीक आहे. कॅटेगोरिकल इम्परेटिव्ह युनिव्हर्सल मॉरल लॉ. गुडविल ॲज द ओनली इंटरेस्टिंग गुड. गुडविल is as only intrinsic good. ड्युटी बेस्ड इथिक्स. ठीक आहे. आता एक्झाम्पल मध्ये बघितलं, कोविड-19 लॉकडाऊन हे कसं होतं की लोकांना त्रास झाला की झालं, पण त्यांचा अल्टिमेट त्यांचा फायदाच आहे. ठीक आहे. सेल्फलेस ॲक्शन. 2023 मध्ये ओडिशा ट्रेन ट्रॅजेडी झाली. तिथलं रेल्वे स्टाफ लोकल यांनी त्यांचे काम केलं. त्यांचे काम करून ते जे इंजुअर्ड पॅसेंजर होते त्यांना वाचवायचं काम केलं, विदाउट एक्सपेक्टेशन ऑफ एनी रिझल्ट ऑर त्यांना काही भेटेल त्याच्यातून. ते सगळं सुरू. ठीक आहे. जेम्स मिल रिफाईंड युटिलिटरियनिझम, सोशल इथिकल अल्ट्रुइझम, हायर वर्सेस लोअर प्लेजर. हायर मोरल डेव्हलपमेंट इज अ हायर प्लेजर अँड फिजिकल प्लेजर. क्वालिटेटिव्ह युटिलिटरियनिझम, NEP क्रिटिकल थिंकिंग प्रमोट करते, हायर प्लेजर. ठीक आहे. डिजिटल राईट्स वर्सेस हार्म, प्रिव्हेंट हेट स्पीच. IT रूल 2021. प्रिव्हेंट हेट स्पीच. ठीक आहे. डिजिटल राईट्स वर्सेस हार्म. ॲप्लिकेशन काय पॉलिसी मेकिंगमध्ये, जल जीवन मिशन, रिसोर्स अलोकेशन, PM गरीब कल्याण योजना, रेग्युलेशन बेस्ड ऑन सिंगल यूज प्लास्टिक वगैरे. आणि मध्ये काय जेरेमी तंत्रज्ञान दिले त्याच्यामध्ये काय स्टार्टअप इंडिया स्कीम. जर स्वतःचं जर तुम्ही केलं तर प्लेजर पेन प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये. काय आयडिया तर काय प्लेजर पेन प्रिन्सिपल हे लक्षात ठेवायला लागतं. कीवर्डचं सेशन करू नंतर. प्लेजरमध्ये काय की मॅक्झिमम लोकांचं प्लेजर, पेन मिनिमम लोकांचं है ना, असंच. ठीक आहे. एकच. ओके डन.